काही झाडफूक करून बनवलेला काढा नाही, जालिम रसायन आहे. असं औषध जे लोकांच्या डोक्याचा ताबा तुमच्या हातात देईल. मग नाचवा तुम्ही त्याला तुमच्या इशाऱ्यावर. ही माझी विद्या आहे. तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडणार. तळतळ. रत्ना, मला अर्क पाहिजे. रत्नाताई, मला अर्क देऊ शकशील का असा विचार. मी आहे ना तुला सांगते, मला अर्क देशील का हे विचारत नाही, कळलं? माझ्याकडे अर्काची फॅक्टरी नाहीये. त्याची सिद्धता करावी लागते. वेळ लागतो त्याला. पैसे लागतात. सारखं आपलं पैसे 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 नुसतं हेच म्हणत बसतेस ना ग तू. त्यापेक्षा ना जरा काम कर. तू तुझं काम व्यवस्थित केलं ना तर पैसे आपोआप येतील तुझ्याकडे, कळलं? मला लवकरात लवकर अर्क पाहिजे. पण इतकी घाई का लागली आहे तुला? मी तर तुला अर्काची अख्खी कुपी दिली होती. संपत आली ती आता. काय श्रीकला, एवढा अर्क तुझ्या नवऱ्याला रोज पाचशील तर तो वेडा तरी होईल, नाहीतर मरून तरी जाईल. काही होऊ देत, मला काही घेणं देणं नाहीये. तू काही कर आणि ती कुपी माझ्यापर्यंत पोहोचव लवकरात लवकर, प्लीज. पैसे लागतील. मिळतील. ठरल्यापेक्षा तिप्पट पैसे मिळतील. पण मला तो अर्क लवकरात लवकर पाहिजे, कळलं? लाग कामाला. ठीक आहे. बिस्कोट. काय नाव काय तुझं? राया. कोणी आहे का घरात? अरे बाळा, मी काय विचारतो, कोणी आहे का घरात? राया, अरे तुझी आई केव्हाची शोधतेय तुला आणि तू. आपण? मी पोलीस इन्स्पेक्टर तुषार सावंत. व्यंकू महाराज आहेत का? मला घरातल्यांशी जरा बोलायचं होतं एका विषयावर. हो आहेत ना, या. काय बापू शेठ, नमस्कार. काय हात काय म्हणतो तुमचा? हात बरा आहे आता. डॉक्टर म्हणलेत 8 दिवसानंतर प्लास्टर काढू. बर बर, घ्या काळजी घ्या. अहो, काळजी घ्यायला आपला दोस्त डॉक्टर आहे. येतो. रामकृष्ण हरी. गोपाळ हाय तो डोकं धरून का बसलाय? गोपाळ, गोपाळ, अरे काय झालं? तू असं डोकं धरून काऊन बसलायस? कारण माझं डोकं दुखतंय, खूप फाटेल असं वाटतंय. पप्या नाही सहन होत रे मला. मला वाटतंय मी मरेन आता. अरे गोपाळ शांत हो. ऐक ना, माझ्या घरी जायचं का? म्हणजे चल माझ्यासोबत, थोडासा चहा घे, बस थोडा वेळ. ऐक, जर काही वाटलं तर थोडा वेळ आराम कर. जर तरी बरं नाही वाटलं तर आपण डॉक्टरांना बोलू. नाही नको.
ऐक ना माझं, तू चल माझ्यासोबत. अरे तू चल चल बर, चल चल चल. इन्स्पेक्टर साहेब, काही कळलं? काय पत्ता लागला कोणी केली चोरी? दिग्रजकरांकडे फक्त चहा पिण्यासाठी नाही आलो मी, चोरीबद्दलही सांगण्यासाठी आलो. मग सांगा लवकर. विंजे सरकार त्यांचं बिझी शेड्यूल सोडून इथं ते ऐकण्यासाठीच उभे आहेत. कोण सरकार? हा आमच्याबद्दल सांगतोय आम्ही. अच्छा, म्हणजे पुऱ्या खानदानाचं एकच सरकार असं? नाही, फक्त आमचं. सिनियर विंजे सरकार आणि ज्युनियर विंजे सरकार. आत्ता आवाज निघाला गाड्या. इंद्रायणीताई, तुम्ही सांगितलं त्यानुसार माझं दादा सराफांशी बोलणं झालं. त्यांच्या नोकरांनी जे वर्णन केलं त्यानुसार आमच्या आर्टिस्टने एक चित्र बनवलं. आणि ते हे चित्र. घ्या गोपाळ शेठ, ही तुम्ही गोळी घ्या. अरे तूच दिली होतीस मागच्या वेळेस, माझं डोकं दुखत होतं तेव्हा तू अख्खी पट्टी दिली होतीस. आराम कर, मी शकू काकूंना फोन करून कळवतो. आणि भावा चहा पण घे. चहा घेतल्यानं डोकेदुखी कमी होईल अजून. बरं गोप्या, काल कमालच केलीस म्हणे. म्हणजे मला मोनी सांगत होती की तू व्यंकू महाराजांच्या पौर्णिमेच्या कीर्तनाला आला होतास, टाळ पण वाजवलास म्हणे, विठुरायाच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद पण घेतलास. वा, म्हणजे जो आदमी मंदिर की सीडी नहीं चढा वो सीधा टाळ लेके खडा. हे सगळं असलं फालतू ऐकवायला आणलं का तुम्हाला इकडे? अरे गोप्या, याच्यात फालतू काय? मी देव वगैरे काही मानत नाही. माझा फक्त ज्ञानावर आणि विज्ञानावर विश्वास आहे, बाकी कशावर नाही. कळलं का? अरे पण याच्यात श्रद्धेचा थोडीच काही. त्या व्यंकू महाराजांच्या कीर्तनातली वाक्य मला नाही ऐकवायची. मला त्यातलं काही पटत नाही. सकाळपासून जो येतोय तो मला हेच ऐकवतोय. नॉनसेन्स. अरे गोप्या, 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 अरे थांब. अरे मी तुला नाही डिस्टर्ब करत. ऐक ना,
ए बाबा तू आराम कर ना घरात. मी तुला एका शब्दानं डिस्टर्ब करणार नाही, काही विचारही नाही. अरे याला काय झालं चिडायला? एकतर स्वतः काल कीर्तन सेवेला गेला आणि आज नॉनसेन्स म्हणतोय. इंदू, या बाईला मी कुठेतरी पाहिलंय. पण कुठे पाहिले ते आठवत नाहीये. पण मला आठवतंय ना, आपण दोघींनी सोबत बघितलं या बाईला. अगं पण कुठे? ये ग ये ये. ह्या रत्नामाय नारायणीताई. अगं आपण श्रीकलाच्या घरी भेटलो हिला. आता तूच सांग श्रीकला, ही बाई कोण आहे? ह्या बाईचा आणि माझा काय संबंध? मला का विचारताय तुम्ही इंद्रायणीताई? इंदू तू आता प्लीज. आदू एक मिनिट. तुला नाही तर कुणाला विचारायचं श्रीकला? मला खोटं पाडायला मी एकटी नव्हते त्या दिवशी. माझ्या सोबत नारायणीताई पण होती. नारायणीताई, तूच सांग बघून, त्या दिवशी तू या बाईला बघितलं नाहीस? हो हो, मी पाहिलं या बाईला. या बाई आम्हाला श्रीकलाच्या घराच्या बाहेर भेटल्या होत्या आणि त्या श्रीकलाकडे काम पण करत होत्या. श्रीकला, तुला खरंच आठवत नाहीये? बघू ते चित्र एकदा. हो की. अहो, ही माझ्याकडेच काम करायची. हिने चोरी केली आहे. तुम्ही ओळखता येईल? दादा सराफांच्या नोकरांचे वर्णन केलं ती हीच बाई. आता त्यांनी काय वर्णन केलं ते मला नाही माहिती, पण ही बाई ना माझ्याकडे काम करायची आणि कधी कधी मी तिला जेवायलाही द्यायचे. पण ही चोरी करेल असं नव्हतं वाटलं मला कधी. हिने कधी या घराविषयी माहिती विचारली होती का? मला नेमकं काही आठवत नाहीये.
म्हणजे आमचं ना कधी कधी बोलणं व्हायचं. एकदा ती मला विचारत होती की म्हणजे माझं लग्न ठरल्यावर विचारत होती की तुझ्या सासरकडचे कोण आहेत, कुठे आहे तुझं घर, कशी माणसं आहेत, बेसिक इन्फॉर्मेशन विचारत होती. आणि तेव्हा मी बोलले असेल कदाचित. एक मिनिट, तुम्ही हे मला का विचारताय? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की मी या बाईला माहिती दिली म्हणून हिने आणि हिच्या साथीदारांनी या घरात चोरी केली आहे? प्रथम दर्शनी तसंच दिसतंय. माझ्याच घरात चोरी झाली आणि त्याला मी कारणीभूत आहे. श्रीकला, अगं बाळा असं नाहीये. तू काही मुद्दाम केलंस का? तसे तू दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना मदतच झालीये. तुम्ही काही काळजी करू नका. गुन्हेगाराला असं सहजासहजी सोडणार नाहीत. काही कळालं तर कळवतोच. येतो मी. चला येतो. माझ्यामुळे चोरी झाली हो, काय करू आई? बाळा, जन्मात मी कधी मंदिराच्या पायऱ्या चढलो नाही आणि हे लोक म्हणतात मी देवाच्या पायावर डोकं टेकवलं. मूर्ख कुठले. ए, दिसत नसेल ना तर डॉक्टरला दाखव डोळे. आता डॉक्टर तूच आहेस ना, कर ना मग चेक, मग कळेल तुला किती फिट आणि फाईन येते. ए, डोकं खराब करू नका, आधीच सांगून ठेवतोय. खराब डोक्याला अजून काय खराब करू मी? एक दिन नाशी उलट्या हाताची. अरे हो, चिल, किडिंग, जस्ट किडिंग. एवढं काय मनाला लावून घेतोय तू? आणि एक तर तू माझ्यावर धडकलाय आणि मलाच बोलतोय. बरं ठीक आहे, जाऊ दे सोड. काय कुठे चाललंय तू? जीव द्यायला येते का? येडा झालाय का? चित्र कुठला? नाही, आधी चित्र होताच, आता तर अजूनच झालंय. इंदू, तुझं वागणं ना कळण्यापलीकडे गेलंय आता माझ्या. त्या श्रीकलावरती दात धरल्यासारखं वागतेस तू. नाही, मी आता स्पष्टच बोलते तुला, तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये मला. तुझं काम ना आईच्या वरचं झालंय आता. त्या श्रीकलावरती आरोप करतेस तू. ताई, असं काय बोलले मी तिला? हा, सांग ना, वेगळं काय बोलले का? एवढंच बोलले की त्या बाईला मी श्रीकलाच्या घराजवळ बघितलं होतं. मला सांग, तू नव्हतं बघितलं त्या बाईला तिच्या घराजवळ? ती होती का नव्हती तिथं? सांग ना. हो, होती. पण सांगण्यात आणि आरोप करण्यात फरक असतो ना इंदू. तू जे सांगत होती
त्याचा सूर काय होता हे कळत नव्हतं का मला? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेस तू इंदू, की आपल्या घरात जी चोरी झालीये ना त्यात श्रीकलाचा काही दोष नाही. मी तरी कुठे म्हणते तिचा दोष आहे? मी फक्त त्या बाईला कुठे बघितलं हे सांगितलं ना. चुकलं का माझं? इंदू, काही गोष्टी न बोलता पण कळतात बरं का. तुला काय बोलायचं होतं आणि त्याचा काय अर्थ निघत होता हे मला चांगलंच कळलंय. घरच्यांना दिसो वा ना दिसो, पण मला सगळं दिसतंय. काय दिसतंय ताई तुला? हेच की तू श्रीकलावरती दात धरल्यासारखी वागतेस. हो, हे ठेवा. शाल आणि टोपी घेतलीत ना? घेतलीये बरोबर. एवढ्या थंडीचं जाणं गरजेचं आहे का हो? अगं जरा महत्वाची काम आहेत ती आटपून घेतो. बर, लवकर या. येतो. आणि एक महत्वाची गोष्ट, तू पण सगळी औषध वेळेवर घे, हा? नाहीतर कामाच्या गडबडीत विसरतेस तू. अहो, श्रीकला थोडीच विसरू देणार आहे मला. ती करते आठवण. बर, जरा बोलायचंय. काय आहे, पोलिसांच्या समोर जे घडलं ते श्रीकलानी खूप मनाला लावून घेतलेलं असणार आहे. अहो, साहजिक आहे ना. आणि इंदूलाही वेगळ्या पद्धतीनं विचारता आलं असतं की. शकू, झालं गेलं घडून गेलं. हा, आता आपण त्या गोष्टीची चर्चा नको करायला. मला काय वाटतंय, तू एकदा श्रीकलाशी बोल, जरा तिला समजा. तिला म्हणाव इंदू बोलण्याच्या ओघात बोलून गेली असेल, तिचा काही वाईट हेतू नसणार आहे. जी. आणि खरंच एकदा श्रीकलाशी नीट बोल यावर. काय आहे, पोरगी हळवी आहे, उगीच रडत बसेल. बोलते. येऊ का? हा गोप्या असा का वागतोय ना मला काहीच कळत नाही बघ. म्हणजे कधी तळ्यात तर कधी मळ्यात. त्याच्या अशा वागण्यानं ना डोकं शॉर्ट झालं इंदू माझं. म्हणजे सांगतो की तू व्यंकू महाराजांच्या पौर्णिमेच्या कीर्तनाला आला होतास, टाळ पण वाजवलास म्हणे, आणि विठुरायाच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद पण घेतलास. हे सगळं फालतू ऐकवायला आणले का मला तू इकडे? चला सकाळपासून जो येतोय तो मला हेच ऐकवतोय. नॉनसेन्स. रेमे डोक्याचा आहे बघ एकदम. अगं आज तर त्यानं विचित्र वागण्याचा कहरच केला. रात्री समस्त विठूच्या वाडीच्या समोर विठुरायाच्या पायावरती डोकं ठेवलं, व्यंकू महाराजांच्या समोर टाळ घेऊन साक्षात विठू नामाचा गजर केला. एवढ्या वर्षांनी एकतर हा गोप्या मंदिरात आला आणि आज काय म्हणतोय की मी देवबिव काही मानतच नाही, म्हणून मी नास्तिक आहे. रात्री असं दिवसा असं. काय करावं बघ अशा माणसांचं. अरे आजकाल तो जे बोलतो जे करतो ते पुढच्या क्षणी विसरलेला असतो बघतो. अगं एवढी स्ट्रॉंग मेमरी असून सुद्धा विसरतो कस काय? त्याचंच आश्चर्य वाटतंय मला. इतका कसा बदलला रे आपला गोपाळ. त्याच्या विचारांवर इतका ठाम असतो तो. हो ना हो, हे त्या श्रीकलामुळेच आहे. नेमकं काय करत असेल ती त्याच्या सोबत? ब्लॅकमेल तर करत नसेल ना रे? तुला काय वाटतं? मी ऐक, ते नव्या डीलरची काय डील असेल ना ती यावेळेस तू बघून घेशील. ते मी बघून घेतो, पण काय फायनल कॉल तुमचा आहे अधोक्षज महाराज. ते फायनल कॉस्टिंग करून घेतो मी. आणि हा अजून एक, ते लंच टाइम मध्ये ऑफिसला आहे काम झाल्यावर. तुम्ही सांगितलं मी आलो.
नवीन सरपंच अधोक्षज महाराज डी गरजकरांना मोहितराव बोडके पाटलांचा नमस्कार. हे माहिती रिफर्बिश मोबाईलचं बघून घेशील हा? ठीक आहे, बघून घेतो मी. अरे काय ओ सरपंच, अहो आम्ही तर तुमच्याशी थांबून बोलतोय आणि तुमचं काय चालू आहे त्या जुन्याच डीलचं? आपल्या जी ब्रँड न्यू डील झाली तिच्यावर जरा लाइटिंग टाका. हो डील हा, कसली डील रे म्या? हा? यांनी काय आपल्या मोबाईल शॉपिंग मधून मोबाईल खरेदी केलेत का? नाही रे, ऑनलाईन वाला आहे हा. मग टाइमपास करतोय वाटतं. जोक मारला काय? जोक चांगलंय पण हा आवडला आपल्याला. नाही म्हणजे माहित असून सुद्धा माहित नसल्यासारखं दाखवायचं. अहो काय नवीन सरपंच हा? अहो आपल्या जी डील झालीये ती आता पुढे गेली पाहिजे आणि काम पण अशी आपण पाट गेली पाहिजेत. हो आपली डील? हा, कोणती डील? कसली डील? काय बोलतोय तू? हा, हे बघ काडी नको करू हा. आधीच माझं हो पार्टनर. अहो काय जिभेसोबत डोकं पण जड झालं काय? शॉर्ट टर्म मेमरी लॉस. हो ए येडा झालाय, डोक्यावर पडलाय का? अरे डोक्यात तुमच्या काहीच आहे ना. हा, कामाचं लोड जास्त आहे का? हा, प्रेशर आहे का काही? निवांत बोलू ना मग. तुम्ही काम पटापट संपवा. हा, आपल्याला काय वेळ आहे, आपण बोलू निवांत बसून बोलू. हो यावं का? यावं चल. देवा देवा, कसली परीक्षा बघतोयस रे तू माझी? श्रीकला, काय करतेस हे? काय वेडेपणा आहे हा? तिकडे काय करू आई मी? त्या बाईने माझा विश्वासघात केलाय. मी त्या बाईला ओळखू शकले नाही ना. ही माझी चूक झाली ना. घरात चोरीच झाली नसती नाही तर. प्रायश्चित्त नको का करायला? अगं असं काही नाहीये श्रीकला. कोण म्हणलं तुला असं की तुझी चूक आहे म्हणून? तसंच आहे आई. इंद्रायणी ताई बोलल्या ना. बरोबर आहे त्यांचं. अगं पण त्यांना तू चुकीची नाही ठरत. तुम्ही काही म्हणालात नाही तरी हेच खरंय. माझी चूक आहे यात. मी जर
आपल्या घराविषयी त्या बाईला सांगितलं नसतं तर तिने चोरी केलीच नसती ना या घरात. या घराचं नुकसान टळलं असतं. नाही, मी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आई. श्रीकला अगं बाळा, होणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत, त्यामुळे तू स्वतःला नको दोष देऊस. श्रीकला, तू इंदूचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. हा, इंदू अगं तू तरी सांग हिला की जे झालं त्याच्यात हिची काही चूक नाहीये. श्रीकला, माझ्या माणसांच्या भाबडेपणाचा, मायेचा गैरफायदा घेतीस तू. याची किंमत मी तुला मोजायला लावणार. भाशीलच का तू? ही श्रीकला रोज नवीन नाटक करते. आपल्या गोपाळचं पण खोकड माकड हिनेच केले. अगं पण इंदू, या सगळ्यातून गोप्याला आपण बाहेर काढलं पाहिजे ग. आपला दोस्त आहे ना तो. पण त्याच्या आधी त्या श्रीकलाची कुंडली बाहेर काढली पाहिजे. घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर जी चांगुलपणाची पट्टी बांधली ना तिनं, ती काढली पाहिजे आधी. अगं पण इंदू, आपण काय करणार? काही करायला गेलो ना ती आपल्याला तोंडावर पाडती. लई शहाणी आहे भक्ती. असू दे रे, शेवटी पितळ ते पितळच आहे, उघड पडणारच. कधी पितळ उघडं पडणार? सगळं हाताच्या बाहेर गेल्यावर. विठुरायावर विश्वास ठेव, तो असं काही होऊ देणार नाही. तो आपल्याला मार्ग नक्की दाखवणार. विठुरायाचं नाव घेतलं, मी मार्ग दिसला बघ. मार्ग दिसला? पप्या, ना नक्की त्या बाईला भेटायला चालली बघ. कशावरून? अरे पोलिसांकडे त्या बाईचं स्केच आहे ना. ती बाई जर सापडली तर तिचं बिंग उघड पडेल ना. अगं हे लक्षातच नाही आलं माझ्या. ही नक्की त्या बाईला सावध करायला चालली. एक काम करते, मी तिला फॉलो करते. काही ना काही नक्की सापडेल आपल्याला. हा, पण जरा जपून बर. कसे हा विषय जरा डेंजर. मी पण येतो तुझ्यासोबत. कशाला? एका कामाला तिघ कशाला? तिघ? माझा विठुरा आहे ना, त्याच्यासोबत जाते.
गोपाळ विचाराचं माकड करून ठेवलंय त्या श्रीकलानं. किती हाडतूड केली तरी बालपणीचा मित्र आहे माझा. 4 शब्द प्रेमानं बोलून बघते, बोलतेच. ए गोप्या टोप्या, कसा आहेस रे? काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? ऍज अ फ्रेंड चौकशी करायला आले तुझी. बरं वाटतंय का? तुला काय करायचंय? तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये. ते करायला श्रीकला आहे. श्रीकला तुझी काळजी घ्यायला नाही आली इथं, उलट तू तिच्यापासून काळजी घ्यायला पाहिजे. आमच्यात भांडणं जाऊ असं वाटतंय का रे तुला? हे बघ गोप्या, ती चांगली पोरगी नाही. अरे तुझ्यासोबत जे होतंय ना ते प्लीज आम्हाला सांग. अख्खी फंट्या गँग तुझ्या बाजूने उभी राहील बघ. माझ्या पाठीशी कुणीही उभं राहण्याची काहीही गरज नाहीये, आणि मी कोणापासून काही लपवतही नाही. हे बघ ती श्रीकला ना, तू श्रीकला बद्दल तोंडातून एक अक्षर सुद्धा काढायचं नाही. अजिबात नाही. मला कुणीच गप्प करू शकत नाही. त्या श्रीकलाचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. त्यासाठी व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणी ताई दुखावले तरी चालतील, पण त्यांच्या समोर हे सत्य आलंच पाहिजे. या घराच्या रक्षणासाठी ते जरुरी आहे. अक्कल तर कवडीची नाही आणि मिजाज दुनियाभरची. हे बघ श्रीकले, अगं तूच बघ काय केलंयस ते. अगं मी इतक्या मेहनतीने रचलेला डाव खराब करायला निघालीस तू. हे बघ तू टेन्शन घेऊ नको आणि वाढवू पण नकोस. अगं ए बाई, तू टेन्शन वाढवलंयस ऑलरेडी. स्वतः तर गोत्यात आलीयस आणि मला पण आणतीयस. माहितीये ना ती इंद्रायणी मागावर आहे तुझ्या. सतत पैसा पैसा पैसा. त्या पैशाच्या हव्यासपोटी ना तू बांगडी त्या दादा सराफांकडे विकली आणि मोठा प्रॉब्लेम करून ठेवलायस. तुला माहितीये पोलीस आहे ना तुझं स्केच घेऊन फिरतायत. हे बघ ही काय माझ्या एकटीची चूक नाहीये. काय 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 माणूस नाहीये मी. खायला प्यायला नको मला. तू वेळेवर पैसे दिले असतेस ना तर ही वेळच आली नसती. नुसत्या वायद्यावर पोट भरत नसतं. अगं थोडी उपाशी राहिली असतीस ना तर काय मेली नसतीस तू. श्री काय श्री? पोलिसांनी पकडलं तर काय होईल ना याचा विचार कर जरा. उरली सुरलेली अक्कल वापर. ती इंद्रायणी ऑलरेडी पाठलाग करते आपला. रत्ना हे बघ आता मी फायनल सांगते, तू या घराच्या बाहेर पडायचं नाहीस. तुला काही हवं असेल ना तर तू फक्त मिस कॉल द्यायचा मला. अगदी गरज लागली तर मी इकडे येईन, तुला भेटेन आणि तुझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. ठीक आहे ठीक आहे. ठीक बीक काही नाही. फायनल सांगतेय, तू या घराच्या बाहेर पडायचं नाहीस. कळलं? आता डबल काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. इंदू, काय ग तुझी शाळा सकाळीच संपली होती ना? हो, पण ते बचत गटाची मीटिंग घ्यायची होती ती घेतली. ठीक. महाराज काय ग? मी काय म्हणते, आज विठुरायाला नैवेद्य गोपाळने दाखवला तर? अरे वा, चांगली कल्पना आहे की. विठुरायाला सुद्धा आनंदच होईल. थांब बोलावतो मी त्याला. गोपाळ,
ए गोपाळ, एकदा बोलवलं तरी ऐकू येतं मला. बोला, काय काम आहे? अरे तू आज आपल्या विठुरायाला जाऊन नैवेद्य दाखवशील का? काय संबंध? तू असं का बोलतोय सर व्यंकू महाराजांबरोबर? कारण त्यांना चांगलंच माहितीये माझा देवावर विश्वास नाहीये. मी मंदिरामध्ये पाऊल ठेवणार नाही. काय काम आहे? अरे तू आज आपल्या विठुरायाला जाऊन नैवेद्य दाखवशील का? काय संबंध? तू असं का बोलतोय सर व्यंकू महाराजांबरोबर? कारण त्यांना चांगलंच माहितीये माझा देवावर विश्वास नाहीये. मी मंदिरामध्ये पाऊल ठेवणार नाही. गोपाळ, अरे तू हे असं का बोलतोयस? त्यात एवढं आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काय आहे? माझी भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. हो का? मग त्या दिवशी विठुरायाच्या मंदिरात का आला होतास रे गोपाळ? विठुरायाच्या पायावर डोकं का ठेवलं होतंस? का टाळ घेऊन व्यंकू महाराजांच्या समोर उभा राहिलास? सांग ना. त्या दिवशी काय झालं ते मला माहिती नाही. तुम्ही मला परत परत त्या गोष्टीची आठवण करून देऊ नका. बास. मी मंदिरात पाऊल ठेवणार नाही. माझा देवावर विश्वास नाही. विठुराया, हे सगळं काय सुरू आहे? हा मुलगा परत असं का बोलतोय? बाबा, अहो तुम्ही अजून नैवेद्य दाखवायला नाही गेलात? पानं मांडायची वेळ झाली आणि काय झालं बाबा? असे का पाहताय तुम्ही? इंद्रायणी ताईंनी परत काही सांगितलं का? ए बाई, मी कशाला काय सांगू? त्यांनी प्रत्यक्षातच बघितलंय जे बघायचंय ते. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? गोपाळ नैवेद्य दाखवायला नाही म्हणालाय. मी देवबीव मानत नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे असं म्हणालाय. मला तर बाई प्रश्नच पडलाय श्रीकला. तू त्या दिवशी गोपाळला मंदिरात कसं काय आणलंस गो? म्हणजे कशी समजूत घातलीस त्याची? समजूत घातलीस की जबरदस्तीनं आणलंस? ताई प्लीज. आय मायो, राग आला? मला पण आला. मग विठुरायाच्या पायावर डोकं ठेवणारा माणूस, हातात टाळ धरून गजर करणारा माणूस त्याच्याकडे जायला नाही म्हणतोय. कसं काय ग? असं म्हणाला गोपाळ? असं कसं म्हणू शकतो तो? बाबा, ताई, मी बोलते हा त्याच्याशी. परत एकदा कर ना ती जादू. म्हणजे काय होईल? गोपाळ येईल, नैवेद्य घेईल आणि विठुरायाला दाखवून येईल.
अहो काय बोलताय ताई, कसली जादू. मी बोलते गोपाळशी. हा अगं इथंच बोल ना, सगळ्यांसमोर. बरं जाऊ दे, मीच हाक मारते त्याला. गोपाळ, गोपाळ. त्याची म्हणजे चहा द्यायचाच विसरले गोपाळला. मी पटकन चहा देऊन येते. हा अगं पानं वाढत होतीस ना, ही काय चहाची वेळ होय? हल्ली जेवायच्या आधी ना गोपाळला 1 कपभर चहा लागतो. माझ्या हातचा चहा खूप आवडतो ना त्याला. पटकन चहा देऊन येते. हा अगं इथं येईल ना तो, तू कशाला चालली वरती? थांब मी आवाज देते. गोपाळ, गोपाळ, ए गोपाळ. एकदा आवाज दिला तरी ऐकू येतो मला. बोल पटकन. गोपाळ मला सांग, श्रीकलाचं ऐकून तरी तू विठुरायाला नैवेद्य दाखवशील का रे? अरे काय वाह्यात पण आहे हा. मी सांगितलं ना, मी मंदिरामध्ये येणार नाही, मी नैवेद्य दाखवणार नाही. अरे गोपाळ. बास, आत्ता या क्षणाला घरात वाद नकोय. मी जाऊन दाखवून येतो विठुरायाला नैवेद्य. त्याला किती तासास तिष्ठत उभा करणार. आता माझ्या व्यंकू महाराजांना लक्षात आलंच असेल की गोपाळ त्याच्या मनानं मंदिरात नव्हता आला. तूच गारुड केलंस म्हणून आला होता. एक सांगू का, तुम्ही हे सगळं करून माझं काहीच बिघडवू शकत नाही. माझ्या व्यंकू महाराजांना पाय धरायला लावलेस ना, याची किंमत तुला मोजावी लागेल. ही इंद्रायणी तुला कधीच सोडणार नाही. ओ बिज्जी मॅन, सरपंच आणि दुकानदार अशी डबल ड्युटी करणारे अध्यक्ष महाराज आज टाइमपास करायलेत. टाइमपास नाही करत, आज जरा वेगळं काम आहे. वेगळं काम? कोणतं वेगळं काम? सरपंच की ही जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी 24 तास पण कमी पडतात, माहितीये ना? बरोबर आहे मास्तरीनबाई, पण ड्युटी करत असताना ब्युटीवर दुर्लक्ष करणं असं कोणत्या पुस्तकात लिहिलंय का? इश इश, किती भारी बोललीस ग. अजून एकदा बोल ना. इश. ऐक इंदू, माझी इंद्रायणी किती गोड आहे गो. हो ना? हो ना? ऐक ऐक इंदू, आयो बायो, अगं बोट भाजलं ना माझं. आय माय बघू. ऐक, माझं पोट भाजलं ना तू. आता तुझी बारी. अजून नाही. आता तुझी बारी. अजून नाही ना. आता तुझी बारी. सॉरी सॉरी. तुझी बारी. सॉरी सॉरी सॉरी. राया.
नेहमी फसतो मी, पण या वेळेला नाही फसणार. आता फक्त मी बोललेलं ऐकायचं. राया राया नाही, छोटी इंदू. छोटी इंदू. दंड रे मामा, मी डोळे बंद केलेले आहेत, मी काहीच पाहत नाहीये. राया 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 आगाऊपणा कशाला करतोय? का आलास इकडे तू? कोणी सांगितलेलं नाहीये. तो मोहितराव तुला मंदिरात भेटायला आलेला आहे. जा. तो नालायक कशाला आला आता मला भेटायला? ते भेटल्याशिवाय कसं कळेल? आणि प्रॉब्लेम टाळून नाही सुटत, त्याला भिडावं लागतं, माहिती आहे ना. भेटून येतो, बघतो काय. इंदू मामी, रायात चल. आय एम रिअली सॉरी बाबा, माझी चूक झाली, प्लीज माफ करा मला. पण मी खरं सांगते, मी मनापासून प्रयत्न केले गोपाळला बदलवण्याचे, पण तो बदलायलाच तयार नाही हो. काय करू काही कळतच नाहीये मला. घटक्यात हो म्हणतो आणि नंतर पुन्हा जैसे ते. मला काही सुचतच नाहीये. डोकं फुटायची वेळ आली आता माझी. श्रीकला ऐक, तू ही गोष्ट एवढी मनाला लावून घेऊ नकोस. तू प्रयत्न केलास, संपला विषय. हे बघ, एक ना एक दिवस विठुराया गोपाळला भक्तीच्या मार्गावर आणेल. अहो पण कधी? बाबा सेवेकरी घराणं आहे ना आपलं. तो तुमचा मुलगा आहे, व्यंकट महाराजांचा मुलगा आहे. त्याने विठुरायाची भक्ती केलीच पाहिजे. भक्ती अशी लादता येत नाही बाळा, थोडा वेळ दे त्याला. एवढा त्रास करून घेतलास डोक्याला तर त्यानं काही साध्य होणार नाही. होईल, विठुराया आहे, तो सगळं नीट करेल. श्रीकला, बाई मानलं पाहिजे तुला. काय कमालीची पाताळ यंत्री बाई आहेस ग तू. हे समज कसं काय जमतं तुला, सांग तरी. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नेहमी नेहमी नाही असं करायचं. शोभतं का तुला हे असं वागणं? काय कुठली जादू करतीस ग तू? गोपाळ सारखा एवढा हुशार पोरगा असा रेम्यासारखा वागतो, तुझं ऐकतो, मंदिरात जातो. काय करतेस काय तू? हात सोडा, सांगते. कसं आहे ना मोठ्या बाई, मी आपल्या विठुरायाला अगदी तीनही त्रिकाळ मनापासून प्रार्थना केली की गोपाळ गप. माझ्या समोर टेपा लावायच्या नाहीत. त्याचा बाप तो जन्मायच्या आधीपासून हेच करतोय. पण बदलला का गोपाळ? नाही ना. तवा माझ्या समोर बंडलबाजी करायची नाही. खरं सांग, काय करतेस तू? खरं सांगू मोठ्या बाई? खरंच सांग. नाही, नको. मला ना असं वाटतं की तुम्ही 100 वर्ष जगावं, म्हणजे या घराचं पुढे काय काय होतंय ते अगदी नीट पाहावं. मनापासून इच्छा आहे माझी. काय म्हणायचंय काय तुला? हेच की जर मी तुम्हाला खरं सांगितलं
तर मला तुमचा जीव घ्यावा लागेल. चालेल? काय बोलून गेले मी हे असं आहे मोठ्या बाई. हल्ली ना असं असं पटकन काही पण बोललं जातो. आता मी जे काही बोलले ते प्लीज विसरून जा. माझ्या तोंडून काय निघून जातं ना मलाच कळत नाही हो. काय रे देवा. पण ते खरं असतं. ती पोरगी साधी सुधी नाही, नक्कीच उलट सुलट काहीतरी करते. काय मग मंडळी, एवढं डोकं टेकू टेकू हात जोडू जोडू काय मागताय विठुरायाकडं? हेच ना की आपल्या नवीन सरपंचांनी चांगली कामं करू दे, का त्यांना चांगली कामं जमू दे? अहो नाही नाही, सगळ्यांच्या बसची बात नाही. सरपंच की म्हणजे काटेरी मुकुट असतोय. काटेरी मुकुट. काटेरी मुकुट नाही मोहितराव, सरपंचकी म्हणजे जबाबदारी असते. लोकशाही आहे इथे, मुकुटाच्या गोष्टी करणं शोभत नाही. मोहित राव. अरे वा 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 वा. नवीन नवीन सरपंच अधोक्षज महाराज दिग्रजकर. भारी बोलायला लागले की तुम्ही. हा का बायकोची कृपा. बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. चला आपण ते आपल्या पार्टनरशिप बद्दल बोलून घेऊ. हा चला. पार्टनरशिप? अधोक्षज, याच्या बरोबर कसली पार्टनरशिप करतोय तू? मास्तर मला काहीच माहिती आहे काय बोलतोय माणूस. आता कुठं तुम्ही पक्के राजकारणी शोभायला लागलेत अधोक्षज महाराज. आत्ता कुठं? अहो झालेली डील विसरून गेले ते पण इतक्या लवकर. अहो सगळ्या लोकांसमोर विषय निघाला म्हणून विषय झाला का? नाही नाही, ऑकवर्ड झाला असेल ना. एक काम करू की आपण बंद खोलीत बोलूया. चला चला. काय बोलतोय केव्हाचा? कसली डील? कोणती डील? कुठली पार्टनरशिप? आपलं बोलणं तरी आहे का? तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती राव अधोक्षज महाराज. अहो साक्षात त्या विठुरायासमोर खोटं बोलू राहिले तुम्ही. त्या शाळेच्या जमिनीवरची माणसं आम्ही हटवणार आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पार्टनरशिप देणार. डील झाली होती राव. मी कधी बोललो असं? नाही, तुम्ही नाही बोलले, पण तुमचा मोठा भाऊ बोललाच होता की. अहो तुमच्या ज्येष्ठ बंधूंची डील झाली आमची. अहो ते शाळेच्या पदाधिकारी मंडळावर घेतो आम्ही असा वायदा पण केला होता. म्हणून तर माणसं हटवली ना आम्ही. मोहित फालतू बोलू नकोस. हे असं काहीच ठरलेलं नाही आपलं. पण बरोबर झालं तू बोललास. नाही बरोबर झालं तू बकलास. आता सगळ्या गावातल्या लोकांना सुद्धा कळलं की ती माणसं तुझीच होती आणि शाळेच्या कामामध्ये आडकाठी तू चांगली होतीस. तसलं करायचं नाही. विषयाला तिसरीकडे न्यायचं नाही, आम्हाला आवडत नाही.
तुमची अडचण झालेली म्हणून आम्ही ती सोडवली. आम्ही आमचा शब्द पाळला का नाही? मग आता तुम्ही पण कबूल केल्याप्रमाणे आम्हाला अधिकृतरित्या शाळेत पार्टनर करून घ्यायचं. संपला विषय. ती शाळा इंदूने उभी केली. त्याच्यासाठी ती आम्ही सगळे दिवस रात्र झटलोय. खर तर त्याच्यात तूच अडचणी आणल्यास. ओ जाऊ दे हो. जाऊ द्या ना, जुनं जाऊ द्या, मारणा लागून. जुन्या डील संपल्या आता. आता बघते एक नवीन डील, तीच करायची. आणि त्या डील मध्ये आम्ही आणि इंद्रायणीबाई दोघही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. हा मंडळी, मोहितराव बोडके पाटील या शाळेचे संस्थाचालक म्हणून अख्ख्या जिल्ह्यात शाळेचं नाव रोशन करणार रे. मोहित, इंद्रायणीच्या शाळेचं नाव जरी काढलंस ना तर मी जीव घेईल तुझा. घेऊन टाका. जीव घेऊन टाका तुम्ही आमचा. तेच राहिलं ना आता. आणि जीव घ्यावाच लागल, कारण आम्ही जोपर्यंत जिते आहोत ना तोपर्यंत या डील मध्ये काडीचाही बदल होणार नाही. अध्यक्षराव